श्री स्वामी समर्थ. देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे? तुमच्याकडून अजूनही ही चूक होते, म्हणूनच दररोज देवपूजा करूनही तुम्हाला फळ मिळत नाही. आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते? तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले सर्वजण तर आपल्या आपल्याला घरामध्ये केलेल्या दररोज ह्या देवपूजा देवपूजेचे करतो. पूर्ण फळ तुटकी मिळतं. फुटकी कशी का होईना, आपली आई वडील किंवा मग आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचं पाहून आपण देवपूजा करायला शिकलो. आणि आपणही असं म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी ना. पण खरं सांगायचे झाले तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला ह्या देवपूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा ह्या गोष्टी धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला ह्या देवपूजेचं फळ नक्की मिळतं. आता दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो, तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात? तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात. तर ह्या गोष्टी कोणत्या हे बघण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी विचार यशस्वी वाटचाल ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो. पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा शेवटी लावतात ना, तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते. तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला साईडला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे. त्यामुळे ही देखील तेवढंच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो, जाऊ दे, कुठे गार लागतं, खाली बसून देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचं काम आहे, नाही बसायला घेतलं तरी काय होतंय. परंतु असं करू नका. एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष हे आपल्याला, आपल्या घराला लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात. तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा. यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठा कटोरी किंवा ताम्हण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. पण बरेच जण या पद्धतीने देवाची अंघोळ आटपतात. तर आपल्याला असं करायचं नाही आहे. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात. तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% हे दोष लागत असतात. देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हणात किंवा एका ताटलीत काढून घ्या.
त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे ते घंगाळं किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या, ते भांडं घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घालून घ्या. तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा. वरतून तुम्ही पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ही मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकतात. किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला. किंवा मग एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना अंघोळ घालू शकतात. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाही. जसं की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र अंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण अंघोळ करतो का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला असंच ठेवायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही. तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात. आता हे अंघोळ घातलेलं पाणी, देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे. हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला, पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही. पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही. तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील, कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठमोठे झाडे असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत, तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडांखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचंही पावित्र्य राखलं जातं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं? तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता हे पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. अंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-5 दिवसांनी येतं किंवा 7-8 दिवसात येतं, त्यांनी काय करायचं? मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं? तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची देवघरातील देवपूजाही करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं. त्यांनी काय करायचं? तर त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो. तर त्यांनी काय करायचं? त्यांनी अंघोळ झाल्यानंतरच सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचं काढून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजलचं 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता.
तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाहीये. किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हातही लावायचा नाही. किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता जर का हात लावला असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका.